चला फिल्डिंग लावून घ्या लवकर. फायनलचा सामना सुरू होतोय. एका बाजूला अंडर-25 चे सगळे खेळाडू, दुसऱ्या बाजूला 40+ क्रिकेट. तर ओपनिंग पेअर मैदानात दाखल होत असताना अनवर आणि राहुल असे दोन सलामीवीर SSCC खंबाळपाडा संघाची ओपनिंग पेअर मैदानात दाखल होत असताना स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च सागाव चषक 2026 या स्पर्धेच्या या अंतिम सामन्यामध्ये. जय हनुमान मित्र मंडळ आयोजित ही स्पर्धा आपण बघतायत. मॅनेजमेंट कमिटीमध्ये कार्तिक मांढरे, सिद्धेश संते आणि त्याचबरोबर अजित देसाई, हरीश म्हात्रे व त्यांची संपूर्ण टीम ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीसाठी आणलं. आणि एक वेगळा फॉर्मॅट, जो फॉर्मॅट आम्ही कोळेगावच्या मैदानावरती बघितला होता. चार ओव्हरची मॅच, 4 ओव्हरचा हा सामना, फायनलचा सामना, हा अंतिम सामना आपण बघतायत. संदर्भ संघ 40+ गटातून अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. टॉस जिंकून त्यांनी प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी SSCC खंबाळपाडा संघाला. ओपनिंग पेअर राहुल. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली आणि उपांत्य फेरीमध्ये संदर्भ संघाला पराभूत केलं होतं. पण फायनलमध्ये 40+ संदर्भ संघ पुन्हा एकदा त्यांच्या समोर येऊन ठाकलेला आहे. पण बघूया कोण बनतो चॅम्पियन, कोण उचलतोय सागाव चषक 2026 ची ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. स्ट्राईकला राहुल आहेत, नॉन स्ट्राईकला अनवर, बॉलिंग मार्कवर विनोद पाटील. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, समोर फिल्डर आहेत ओमकार. ओहो, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा इथून मिळतील. थोडस फंबल, आय थिंक आयकॉन म्हणून ओमकारलाच घेतलेलं आहे, कारण की आपण आयकॉन त्यांना घेण्याची एक परमिशन दिली होती फायनल मॅचला. ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑनला फिल्डर फार वेगाने जात आहेत. गॅप मध्ये खेळले होते, कव्हर चांगले केले. या दरम्यान रमेश होते डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावरती 4. चांगली सुरुवात आहे. थोडासा संयमी खेळ दाखवत आहेत. ग्राउंडेड शॉट बघायला मिळाले दोन्हीही. ओहो, उचललाय, जेल होईल का नाही. गेला सीमा पार, आलाय पहिला षटकार राहुलच्या बॅट मधून. झाल्यात आणि काय जबरदस्त सुरुवात. टॉस अगेन्स्ट गेलाय त्यांच्या आणि इथून चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न राहुल करतोय. कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला होता. चांगली बॅटिंग केली होती राहुलने. ओ, स्विंग अँड मिस, हा डॉट बॉल आणि हा पहिला डॉट चेंडू आपण बघताय या ओव्हरचा. खेळायचं होतं ऑन साईडला, लॉंग ऑनच्या दिशेने बॅट फिरली होती, पण संपर्क त्या ठिकाणी होऊ शकला नाही. विनोद पुन्हा एकदा तयार.
चांगला चेंडू ड्राईव्ह करतायत फिल्डर मधुकरला बीट करून चेंडू निघालाय सीमा रेषेच्या बाहेर. हा तिसरा चौकार आपण बघताय. पहिला चौकार आहे आणि पहिला षटकार आपण मगाशी बघितलं राहुलच्याच बॅटमधून. या दरम्यान बघा अगदी बाजूने पॉवर या फटक्यामध्ये आपण बघितली होती, ताकद झोकून दिली होती. मधुकरच्या अगदी बाजूने हा चेंडू काढलाय. मधुकरला जराही संधी मिळाली नाही. 14 धावा झाल्यात. पुन्हा एकदा समोर लॉंग ऑनला फिल्डर त्याच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला सीमा पार. आला हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. पहिलं षटक 18 धावांचं अत्यंत महागडं षटक विनोद पाटीलचं राहिलं. आता या ओव्हरमध्ये जबरदस्त बॅटिंग स्ट्राईक पूर्णपणे या ओव्हरमध्ये राहुलकडे राहिली आणि राहुलने सगळ्याचे सगळे चेंडू फेस केले आणि 18 धावा केलेल्या आहेत. 300च्या स्ट्राईक रेटने या धावा आलेल्या आहेत. स्ट्राईकला प्रथमच अनवर येतोय. बॉलिंग मार्कवर तयार ओमकार. बघा आयकॉन प्लेअर म्हणून त्याला घेतलेलं आहे. रेग्युलरचा कुठलाही खेळाडू तुम्ही घेऊ शकता, तो गावातला असेल किंवा दुसऱ्या गावातलाही चालेल. मग अशी पप्पू बानेला ते रिक्वेस्ट करत होते की या खेळा आमच्यामध्ये ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून, पण पप्पू बाने यांनी नकार दिला. म्हणाले की मला घाई आहे आणि त्यामुळे ओमकारला संघाची ओळख आहे. तर चेंडू जाऊ दिला अंपायर बघा आणि माहिती आहे त्यांना आता पगाराची वेळ झाली आहे, त्यामुळे काहीतरी करायला पाहिजे, एक्स्ट्रा एफर्ट द्यावे लागतील. आणि हा एरोप्लेन उडवलेला आहे त्यांनी, नाही तो क्रॅश झाला बहुतेक सचिनचा. ऑन साईडला चेंडू मिड विकेट झोन मध्ये, फिल्डर आहे डीप मध्ये. या दरम्यान 2 धावा मिळतील. भरपूर मोठी ही बाउंड्री लाईन आपण बघताय. काल आपण त्या इनने सगळ्या मॅचेस खेळवल्या, कारण की आपला कॅमेरा खऱ्या अर्थाने उजव्या बाजूला सेट केलाय, त्यामुळे कॅमेरा तिकडे नेण्यापेक्षा ते कठीण काम होतं, म्हणून आपण या इनने सुरुवात केली आणि त्यामुळे व्यवस्थित टेलिकास्ट सगळ्यांना बघायला मिळतं अगदी फ्रंटमधून. आणि सूर्याची किरणंही अगदी कॅमेऱ्याच्या समोर येत होती लेन्सवरती, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होता आणि तेच सगळ्या गोष्टींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला. हा डॉट बॉल. 23 धावा धावफलकावरती. षटक दुसरं प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा तयार ओमकार पाटील ओव्हर द विकेट. आणखीन एक डॉट बॉल. या दरम्यान डावचीची संधी आहे. अनवरला परतावा लागेल. पहिला गडी बाद होतो मैदानावरती खंबाळपाडा संघाचा.
झालाय पण बाद होण्याआधी राहुलने केलेली धावसंख्या वैयक्तिक आपण बघतो ती म्हणजे 24. चांगली बॅटिंग. धावसंख्या 29. न्यू बॅटर मैदानावरती विक्रम शेलार विकी दाखल होत आहेत. एक खेळाडू तुम्ही घेऊ शकता तुमच्या टीम मध्ये रेग्युलरचा असेल किंवा 40+ चालेल आणि विक्रम शेलारला तरी निवडलेले आहे. जबरदस्त कारकीर्द विक्रम शेलारची राहिलेली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पूर्वी आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये गेलो तर रेग्युलरचं क्रिकेट विक्रमने प्रचंड गाजवलं. त्यानंतर आता 40+ दुनियेमध्ये विक्रम सातत्याने दर्जेदार कामगिरी करतोय. अनेकदा JP पॅनलसाठी त्याला काम करताना आपण बघितलं ॲज अ अंपायर म्हणून देखील. पण बघूया आज टीमला गरज आहे, ते अवेलेबल आहेत आणि त्यामुळे ते तयार देखील झालेले आहेत. बघूया 2 ओव्हर शिल्लक आहेत. स्टार्किंगला आशुतोष तयार. बॉलिंग मार्कवर प्रवीण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र आपण बघताय सुपर फिल्डिंग. ओमकार त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण करत असताना या दरम्यान केवळ एकच धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो ती म्हणजे एकूण 30 धावा. कुठेतरी या धावसंख्येवरती कंट्रोल करावं लागेल, प्रतिबंध लावावं लागेल, जी फार वेगाने आली आहे. चांगला रन रेट आहे, हेल्दी रन रेट आहे. पण बघूया विक्रम शिलार काय करतायत. 40+ क्रिकेट जरूर गाजवत आहेत. पण सध्या या मॅचमध्ये अपेक्षा असेल टीमला विक्रमकडनं एक बॉलिंगचा पर्यायही त्या ठिकाणी वाढलेला आहे खंबाळपाडा संघाचा. खोला टाकला होता चेंडू आपण बघतायत. डॉट बॉल चांगला चेंडू होता, यॉर्कर होता. लक्षात्मक पद्धतीने खेळण्यास भाग पाडला. डॉट बॉल. प्रवीणने कमबॅक चांगलं केलंय मागच्या मॅच पासून. फुलटॉस समोर फिल्डर आहेत. गेला चेंडू समोरून उडून सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौतीस आणि 3 चेंडू या ठिकाणी संपन्न झालेत. बघू शकाल ॲक्शन रिप्ले. जजमेंट त्या ठिकाणी चुकलेले. खरं तर चेंडूला अडवण्याची एक संधी होती पण या 4 धावा आलेल्या आहेत. 4 धावेने विक्रम स्वतःचं खातं उघडतं. टीमला घेऊन गेले 34 वरती. 2.3 षटकं झालेली आहेत. बघूया अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच, फायनल मॅच आहे. एका बाजूला संत 40+, दुसऱ्या बाजूला आपण बघतायत SSCC खंबाळपाडा साई श्रद्धा क्रिकेट क्लब खंबाळपाडा याच नावाने कित्येक वर्षापासून हा संघ खेळतोय. शिवाजी दादा गेल्यानंतर आपण या संघाला स्वर्गीय शिवाजी दादा 11 या नावानेही अनेकदा आपण संबोधलेलं आहे. स्विंग अँड मिस पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतो चेंडू. डॉट बॉल. अप्रतिम कमबॅक त्या ठिकाणी होत असताना प्रवीणचा चांगला चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितलं गुड लेंथ वरनं बाहेर काढला होता. ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी ओमकार. केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे 35 धावा. अजून एक चेंडू शेष आहे या षटकातील आपण बघतायत. अपील आणि पंचाने स्वीकारलंय. LBW फलंदाज होते बाद आशुतोष. आशुतोष बाद होत आहेत न्यू बॅटर मैदानावरती. रोहित
तर धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण 35 धावा झाल्यात. अखेरचं षटक प्रगतीपथावरती. बॉलिंग मार्कवर रणदीपने आज इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला मिड विकेट झोन मध्ये आपण बघतायत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरनं येत आहेत. चेंडूला पायाने अडवण्याचा सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झालाय. सुभाष होते SP. गुड फिल्डिंग. अखेर षटक रणदीपचा जरूर प्रयत्न असणार आहे. बघूया ॲक्शन रिप्ले मध्ये काय जबरदस्त एफर्ट्स बघा. फिटनेस आजही तितका दर्जेदार सुभाषचा राहिले. अगदी सीमारेषेच्या लगत होता. काही इंचांवरती आता चेंडू थांबवलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 37. उचललाय, उंच गेला आणि गेलाय भरपूर लांब. गरज होती ज्या फटक्याची खऱ्या अर्थाने तो आलाय. विकीच्या बॅट मधून आलेला षटकार. तर धावसंख्या धावफलकावरती 39. फुल टॉस फाईन लेगला फिल्डर आहे. आणि बघा काय घडलंय. जगदीश चेंडूची वाट बघत राहिले आणि चेंडूने अचानक बदलली दिशा. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. आज चौकार आणि चौकाराने बघा धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या धावफलकावरती 47. बघू सकाळ ॲक्शन रिप्ले मध्ये पॅटची एज लागल्यानंतर चेंडू हवेत फिरत होता. पडल्यानंतर बघा कसा टर्न झालाय. लेग ब्रेक झाला एक प्रकारे. तर जगदीश यांना चेंडूवरती येणं गरजेचं होतं. चेंडूच्या अशा वेळेस जर वाट बघणं खरं तर एक धोका पत्करला होता. आणि या दरम्यान आपण बघताय 47 धावा. उचललाय गॅप मधून. हा देखील जाय सीमा पार. आणि अशा प्रकारे धावसंख्या 50 कंप्लीट झाले. 51 धावा झाले या चौकाराच्या मदतीने. वरती येऊन हा चेंडू पाठवलाय मिड विकेट सीमा पार. विक्रमच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. क्रिकेट म्हणतात मित्रांनो, ज्या गोलंदाजाने 6 बॉल मध्ये 6 धावा करू दिल्या नाही त्याच गोलंदाजाला इथे मात्र विक्रम शेलारने टार्गेट केले आणि 5 बॉल मध्ये 22 आल्यात. याला क्रिकेट म्हणतात. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट निश्चित नसते. मागच्या मॅच मध्ये काय केलंय त्याला काही एक अर्थ नसतो, महत्व नसतं. फुल टॉस हा देखील जाईल स्क्वेअर लेग सीमारेषे बाहेर थेट. आणि काय जबरदस्त फिनिश केलंय विक्रम शेलारने. एकूण धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 63 झालेली आहे आणि 64 धावा संदर्भ संघाला करायच्या आहेत. अखेरचं षटक अत्यंत महागडं. या षटकामध्ये तब्बल 28 धावा आल्या. ज्या 3 ओव्हरमध्ये घडलं नाही ते मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये घडलं. आणि इथून आता एक भलं मोठं लक्ष आपण बघू शकाल पूर्ण करायचंय.
खंबालपाडा अंडर 25चा संघ. अनेकांना प्रश्न पडला असे की विक्रमशिला खेळतात, काही जण उशिराने टी व्ही स्क्रीन ज्यांनी ऑन केली असेल त्यांच्या माहितीसाठी अंडर 25 टीम जरूर खेळते खंबालपाड्याची. पण एक फिल्डर तुम्ही घेऊ शकता आयकॉन म्हणून, तुमच्या गावातील घ्या, तुम्ही कुठल्याही प्लेअरला एखादा खेळू शकता. अंडर 25 काही ग्रामीणचा पोल नाही आहे, तिथे तुम्हाला खुल्या गटातले खेळ दिसतील, शहरी भागातले दिसतील. पण 40+ आपण त्यांनाही संधी दिली होती एक अतिरिक्त खेळाडू खेळायची. आणि काय जबरदस्त बॅटिंग केली आहे विक्रमने, सुपर बॅटिंग. बघूया किती धावा केल्यात विक्रमने, सांगतील आम्हाला रोशन. 10 चेंडू 33 धावा केल्यात, 330चा स्ट्राईक रेट राहिलाय. आणि शेवटच्या 28 धावा आलेल्या, शेवटच्या सगळ्यात मागडं षटक. बघूया आता 64 करायचे आहेत 24 चेंडू मध्ये. तर अंतिम हे सत्र आपण बघताय त्या ठिकाणी. आणि बघा 64 करायचे, 16ची सरासरी राखायचे. ओपनिंगला आपण बघताय ओमकारला पाठवले, सोबतीला SP आहेत आणि बॉलिंग मार्कवर आशुतोष चव्हाण तयार. 64 धावा होणार का प्रश्न होऊ शकतात. समोर संदप संघ आहे, सुरुवात चांगली व्हायला हवी. बघूया पॉवर प्ले मध्ये किती धावा येत आहेत. या ओव्हरमध्ये आपण बघताय लॉंग ऑन आणि त्याचबरोबर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक. हो, पहिलाच बॉल ड्राईव्ह केला मिड ऑनला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. पण एक धाव फार वेगाने पूर्ण केलेली आहे. सिंगलने इथून मात्र स्ट्राईक वरती SP येत आहेत. 16ची सरासरी राखणं फार कठीण आहे, पण बघूया. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत मिड ऑफला. डीप मध्ये प्रोटेक्शन दिले गेले बघा. एक मिड ऑफ क्षेत्ररक्षक जरूर आहे, पण एक क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये तो एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलाय, लॉंग ऑफला नाहीये. एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघताय तर लॉंग ऑनला स्ट्राईकला ओमकार. आणि या दरम्यान आपण बघताय डॉट बॉल. आशुतोष पुन्हा एकदा तयार. शॉर्ट ऑफ लेंथ पुल करतायत, फिल्डर आहे डीप मध्ये, फार वेगाने येतात. राहुलचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते.
राहुलने इम्प्रेस केले आहे. कालही जबरदस्त परफॉर्मन्स राहुलने दिला. मग अशी आपण बघितलं की अनवरला त्याने बाद केल्या, पण स्ट्राईक घेतल्यानंतर खूप सुंदर बॅटिंग केली राहुलने. पण त्यानंतर फिनिश जबरदस्त विक्रम शेलारने केले. 10 बॉलमध्ये 33 केल्या. ओहो, स्विंग अँड मिस आणि हा डॉट बॉल. डॉट चेंडू परवडणार नाहीयेत, कारण डॉट चेंडू जर इथून आले तर मात्र रिक्वायर्ड रन रेट जो 16च आहे, तर 16वरनं कधी 20ला पोहोचेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण की टार्गेट फार मोठे 64 करायचे. आशुतोष तयार. ओ क्रॉस बॅटेड शॉट. यावेळेस मात्र आपण बघतायत डॉट बॉल आणि अशा प्रकारे बाउन्स होता. आणि या दरम्यान आपण बघतायत की पहिलं षटक संपलेलं आहे आणि आपण बघतायत धावफलकावरती केवळ 4 आहेत. म्हणजे आता 20 करायचे प्रति ओव्हर मागे. मी आधीच म्हटलं की इथून जर डॉट चेंडू आले तर रिक्वायर्ड रन रेट हा 20च्या आसपास जाईल आणि तो 20 वरती बरोबर आपण बघतायत 18 बॉलमध्ये 20. बोला काय बॅट्समन पाठवू. बॉलिंग मार्गवर राहुल. ओहो, चेंडू गेला लॉंग स्टॉपच्या दिशेने, आला हा चौकार. आणि बघा काय बापरे, लेग बायचा इशारा बघा. असा लेग बायचा इशारा बिली बाउंडरने दिला नाही. पैसे वाढवतील, जरूर वाढवतील. अजिंक्य म्हणाले, मागे चर्चा चालू होती. कार्तिक बोलत होता की आपण देऊया, भरपूर मेहनत केली आहे. वाढीव भत्ता. ऑन साईडला फिल्डर आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं, केवळ एक धाव. पण 16ची सरासरी राखायची होती, 4 आल्या. आणि आता आपण बघतायत की धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्येच आहे. भरपूर धावा झाल्यात. एक 50-52 ठीक होती, पण ती धावसंख्या 63 झाली. त्यामुळे आपण बघतायत संघर्ष थोडा वाढलाय संदर्भचा. पूल केलाय, समोर फिल्डर आहेत, फलंदाज बाद. समोर लॉंग ऑनला फिल्डर आहेत, अनवर.
त्या ठिकाणी रामचंद्र माने यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे रामचंद्र माने आपला. सागाव चषक या स्पर्धेसाठी त्यांचं फार मोठं योगदान लाभलेलं आहे. या दरम्यान आपण बघतायत व्हाईट बॉल. सचिन मात्रे यांची अनोखी शैली. सचिन, आपण थोडा डान्सला जरी सुरुवात केली, एक इच्छा आहे आमची की इथून डोंबिवलीमधून एक डान्सिंग अंबर व्हायला पाहिजे. मेक्या दादा एकच गाण्यावर नाचतात, चंदन भगत यांच्या. हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. दरम्यान रामचंद्र माने यांचं आगमन झाले. स्वागत आहे सागाव चषकमध्ये. हो, ड्राईव्ह करतायत, फिल्डर आहेत. लॉंग ऑनला राहुल. चांगलं क्षेत्ररक्षण. मॅच एका बाजूने झुकलेले आपण बघतायत. धाव फलकावरती एकूण 15 आहे आणि 64च्या रन चेसमध्ये 16 धावा झाल्यात. चला द्या सगळ्यांना बॅटिंग द्या आता. बघा, विनोद पाटील यांची इच्छा आहे ही मॅच वन साइड होईल का, तर अशी अपेक्षा नव्हती आम्हाला. विक्रम शेलारच्या त्या इनिंगने खऱ्या अर्थाने धावसंख्येला उभारी दिली. हा जेल ड्रॉप झालाय. विक्रम, माहिती आहे मॅच आता मात्र आपल्या हातात आहे. विजय दृष्टिक्षेपात आहे, त्यामुळे फार मोठा रिस्क घेतला नाही आणि चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. भरपूर मैदानं गाजवलेली आहेत विक्रम शेलारने. साई शेलार यांच्या नेतृत्वाखाली जबरदस्त कामगिरी विक्रमची राहिलेली आहे. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डरच्या रेंजच्या बाहेर चेंडू गेला सीमा पार आणि धावा मिळतील एकूण 4. आणि क्लीन बोल्ड. 1 मोर विकेट डाऊन. आणि विनोद यांना बॅटिंग हवी होती, अखेर ती मिळालेली आहे. सूचना अलीकडच्या काळात ही अनाउन्समेंट आम्हाला सातत्याने करावी लागते की स्टंपला कोणी हात लावू नका फायनल जिंकल्यानंतर, अन्यथा तुमच्या पारितोषिकातून ती रक्कम कपात करण्यात येईल. लक्षात असू द्या, कारण की भरपूर मॅचेस आहेत. सागाव जय हनुमान मित्रमंडळ भरपूर स्पर्धा घेऊन येणार आहे तुमच्या भेटीसाठी आगामी काळात. सध्या आमचे 3च आयोजक आहेत, कार्तिक मांढरे, त्याचबरोबर अजित देसाई आणि आमचे सिद्धेश संते उसरगरचे. या 3 मित्रांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्यांच्या पाठीशी आपण बघितलं अनेकांचं योगदान. त्यामध्ये रामचंद्र माने यांनी अनेक स्पर्धांना यंदाच्या हंगामात स्पॉन्सरशिप दिलेली आहे. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने गेलाय आणि या दरम्यान आपण बघतायत अंपायर इशारा करतायत. क्या बात आहे, नवीन स्टाईल बघा. नवीन काही गोष्टी आणण्याचा सचिन मात्र प्रयत्न करतायत. सचिन, तुम्हाला जर डान्सिंग अंपायर व्हायचा असेल तर शंकर गुलाब धोत्रे उर्फ गोट्या अंपायरला एकदा भेटा. पण गोट्या नाही, मेक्या फक्त पोटावरती नाचतात. लेग स्टंप मध्ये चेंडू आपण बघतायत. त्या दरम्यान डॉट व्हाईट बॉल. बघा व्हाईटचा इशारा बघा कसा दिलाय शाहरुख खान स्टाईल मध्ये. किती बॉल आहेत बघूया आपण. 5 बॉल शेष आहेत. मधुकर, जत्रा संपून गेल्यानंतर दुकानं मांडून काय फायदा नाही. सुरुवाती आम्हाला मजा आली जत्रेत दुकानं मांडून. 4 बॉल 10ची गरज. बघूया मधुकर पाटील, तुम्हाला टास्क आहे. 4-10 करा. चला 4 बॉल 10. नाही, मॅच सिच्युएशन 32 4 बॉल 10 करा तुम्ही. आता बघा, नाही विनोद थोडी धावणार आहे. लहानपणी बॅटिंगला आपण हावरे असतो तसं करतायत. आता विनोद यांना टार्गेट आहे 3 बॉल 8.
चला विनोद पाटील 3 बॉल 8 टार्गेट आहे तुम्हाला. 31 ची गरज आहे. नाही 8 दिले चला 2 कमी गेले. 3-31 ची गरज आहे पण आपण एक गंमत म्हणून त्यांना एक टास्क देतो येतोय. हो बॉल थेट टॉवर वरती 22व्या माळ्यावरती बघा. हा नौका आहे ISPL चा. 2 बॉल चला 6 दिले तुम्हाला. चला 2 बॉल 6. 2 बॉल 2 नको एवढा नका खाली. हो बघा पर बघा वाईट बघा. आता पगार भेटणार आहे मग एवढी सुस्ती कशाला. नाही तो नाही कमिटी छुपा अदृश्यात येला गेला. हो उचललाय आणि या दरम्यान अनवरने चेंडू थांबवलाय. चला या नॉन स्ट्राईकला या. आता 1 बॉल आहे. 29 ची गरज. 1 बॉल 6 करा. चला मधुकर 1 बॉल 6. 1 बॉल 6 गेला तर आमच्या दृष्टीने तुम्ही फायनल जिंकले असं आम्ही समजू. पण बघूया बॉलर देखील तयार आहे त्या ठिकाणी. विजय हो 1 बॉल 6ला वाईड आलाय का बघूया. आलाय वाईड आलाय. अंतरली गावचे सूर्यकांत यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. तर 1 बॉल 5 ची गरज आहे. षटकाराची गरज आहे. आणि डॉट अशा प्रकारे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ बनलेला आहे SSCC खंबाळपाडा संघ. सागाव चषकचा विजेता आणि उपविजेता पाटील 11 क्रिकेट संघ संदप. दोन्ही टीमचं अभिनंदन आपण करूया. आणि स्टंप घेऊ नका आमचे प्लीज. बघा कपात होईल बक्षिसातून.